उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना थंडगार पदार्थ खावंसं वाटतं. तर त्यामधलं एक आवडीचा सगळ्यांचा पदार्थ तो म्हणजे कुल्फी. आज आपण मावा कुल्फी घरच्या घरी कसं करायचं ते पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही पॅकेटचं दूधसुद्धा घेऊ शकता. गरम करायला ठेवलेलं आहे आणि सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 बदाम आणि त्याचबरोबर 8 ते 10 काजू आणि 5 ते 6 विलायची सोलून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं. मावा कुल्फी म्हटलं की यामध्ये मावा किंवा खवा आलंच. तर इथे मी साधारण 100 ग्रॅम इतकं खवा बारीक किसणीनं किसून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला दुधामध्ये टाकते वेळेस सोपं पडेल. दुधाला उकळी आलेली आहे. आता चमच्याने छान व्यवस्थित साईडला असलेलं साय जे आहे खरडून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मिक्स करत राहायचं आणि जे आपण खवा किसून घेतलेला होता ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तयार करून घेतलेलं काजू, बदाम, विलायचीचं जे पावडर होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करूया. तर दूध आपल्याला थोडंसं दाटसर होईपर्यंत घोटून घ्यायचं आहे कमी गॅसवर. दुसऱ्या गॅसवर मी इथे पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये साधारण पाऊण कप इतकं साखर टाकून घेतलेलं आहे. साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये पाक वगैरे करायचं नाही, फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. जास्त करपू द्यायचं नाही किंवा जास्त डार्क रंग होऊ द्यायचं नाही. या पद्धतीने जर आपण साखर विरघळून टाकलं की आपल्या कुल्फीला रंग छान येतो आणि चवसुद्धा अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा येतो. तर खव्याला भाजल्यानंतर जसा रंग येतो तसा या कुल्फीला रंग येतो. त्यासाठी या पद्धतीने करणं गरजेचं आहे. पण जेव्हा आपण साखर विरघळून घेतो त्यावेळेस लगेचच टाकायचं नाही दुधामध्ये, नाहीतर दूध फसफसल्यासारखं वरच्या साईडला येईल आणि अंगावर येईल. त्यासाठी थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. तर साधारण एक 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा दुधाला रंग आलेला आहे आणि त्यासोबत दूधसुद्धा छान बऱ्याचपैकी आटल्या गेलेलं आहे. पण आणखीन यापेक्षा थोडंसं आटून घेणं गरजेचं आहे. तर आणखीन 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं दूध जे आहे छान असं दाटसर झालेलं आहे. तर या पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद आता थंड करायला ठेवायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या दुधाला छान असं दाटसरपणा आलेला आहे आणि याला साईडला जे साय जमा झालेली आहे छान खरडून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एकसारखं दूध मिक्स करून घ्यायचं आहे. कुठे साय कुठे दूध असं नको, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कुल्फीच्या साच्यामध्ये आपल्याला छान भरून घ्यायचं आहे. या पद्धतीने भरून घेतल्यानंतर वरच्या साईडला आईस क्रिस्टल होऊ नये म्हणून या पद्धतीने फॉईल पेपर लावायचा आणि थोडंसं खाचा करायचा आणि यावर आपल्याला कुल्फीची काडी रोवून घ्यायचं आहे. तर तुम्ही म्हणताल आमच्याकडे कुल्फीचा साचा नाही, तर आम्ही काय करायचं? तर कुल्फीचा साचा नसेल तर काय करायचं, एखादा छोटा ग्लास किंवा पेपर कप जे असते ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये हे कुल्फी सेट करू शकता. आणि कुल्फीची काडी नसेल तर चमचा उलट्या दिशेने रोवून घ्यायचं आणि आपली कुल्फी तयार. आणि फॉईल पेपर नसेल तर साधा आपला प्लास्टिकचा कागदसुद्धा तुम्ही याला गुंडाळू शकता. हे तिन्ही ट्रिक तुम्ही करू शकता, जेणेकरून काही न करतासुद्धा तुमच्याकडे कुल्फीचा मोल्ड नसतानासुद्धा व्यवस्थित असं कुल्फी तयार होईल. तर या पद्धतीचा जो ग्लास असतो त्यामध्ये सहजपणे तुम्ही कुल्फी तयार करू शकता. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कुल्फीचा मोल्ड नसेल तरी सुद्धा कुल्फी कसं सेट करायचं ते दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता जाऊन. तर केसर पिस्ता कुल्फी मी दाखवलेलं होतं, तुम्ही नक्कीच जाऊन पहा. त्याचबरोबर आता रात्रभर हे सगळे कुल्फी सेट करायला ठेवलेलं होतं. तर रात्रभर सेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता वरच्या साईडला आईस क्रिस्टल वगैरे काही जमा झालेलं नाही. तर बाजारात मावा कुल्फी म्हटलं की कसा रंग दिसतो कुल्फीचा आणि छान असा मस्त रवाळ कसा दिसतो, त्याच पद्धतीचा आपली कुल्फीसुद्धा तयार झालेली आहे. कुल्फी या पद्धतीने थोडंसं पाण्यामध्ये फिरवून घ्यायचं त्याचा मोल्ड. त्यानंतर आपल्याला हाताने थोडंसं असं गोल गोल फिरवून घ्यायचं. मस्त अशी कुल्फी आपली तयार. तुम्ही बघू शकता अगदी रवाळ असं झालेलं आहे, कुठेही आईस क्रिस्टल वगैरे जमा झालेला नाही. तर या पद्धतीने कुल्फी एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. साधी सोपी पद्धत आहे, घरच्या घरी तुम्ही मावा कुल्फी सहजपणे करू शकता. 1 लिटरसाठी 100 ग्राम इतकं खवा अगदी परफेक्ट आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया.